नमस्कार. मी डॉक्टर मंगेश देशपांडे, ऑर्थोवेद हॉस्पिटल. कंबरदुखीच्या महत्त्वाच्या कारणांमध्ये एक मानलं जातं दीड पायावर उभं राहणं. तुम्ही 2 पायांवर उभं राहणं हे गरजेचं आहे. बऱ्याच जणांना ही सवय असते की दीड पायावर उभं राहतात. नाक्यावर तुम्ही अनेक मुलींना असं बघितलं असेल की दीडच पायावर उभं राहून ते आपले एकमेकांशी गप्पा मारत आहेत. यामुळे जे कमरेचे मणके असतात त्याचं पोश्चर बिघडतं. एकदा का पोश्चर बिघडलं की त्याच्यानंतर तिथले मसल्सवर ताण येतो, स्नायूंवर ताण येतो आणि त्याच्यानंतर सुरू होते ती कंबरदुखी. त्यामुळे नेहमी उभं राहताना इरेक्ट, सरळ, ताठ, थोडीशी छाती मागे काढून असं उभं राहणं, दोन्ही पायांवर ताठ उभं राहणं हे गरजेचं असतं. याचबरोबर बसतानासुद्धा माकडहाड हे खुर्चीच्या पाठीला लावून ताठ असं बसणं आवश्यक आहे. खूप वेळ जर खांदे पाडून बसण्याची सवय असेल, अभ्यासाला असेल म्हणा किंवा कॉम्प्युटरवर काम करताना असेल म्हणा, तर त्याने कंबरदुखीही वाढत जाईल. याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे भरपूर जास्त प्रमाणात व्यायाम करणं. व्यायाम जर खूप अतिप्रमाणात होत असेल तर कंबरदुखी ठरलेलीच. त्यामुळे हे सगळं करताना थोडंसं सावध राहा. पोटाचं वजन हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पोटाचा घेर हा जितका जास्त मोठा तितकी कंबरदुखी होणारच. पोट जर 1 किलोचं असेल तर मित्रांनो लक्षात घ्या, कमरेच्या मणक्यांवर 7 पट म्हणजे 7 किलो भार वाढतो. म्हणूनच गर्भारपणी, प्रेग्नन्सीमध्ये हे बायकांची कंबर दुखते त्याचं महत्त्वाचं कारण आहे. म्हणूनच जर पुरुषांनीसुद्धा कंबरदुखीच्या महत्त्वाच्या कारणांचा या विचार केला पाहिजे आणि स्वतःचं पोट आधी कमी करायला घेतलं पाहिजे. मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस व्यवस्थित केले तर निश्चितपणे पोट कमी होऊ शकतं. धन्यवाद.